नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, जुलैच्या सुरुवातीला मोसमी पावसाने चांगलाच ब्रेक घेतला होता। यामुळे सर्वांच्याच काळजाची धडधड वाढली होती। पण मध्यंतरी राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे। काही ठिकाणी अगदी ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला, मात्र काही भाग अजूनही कोरडा ठाक आहे आणि वस्तुस्थिती आहे। यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त पाहायला मिळत आहेत। दरम्यान भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र मोसमी पावसासाठी पूरक ठरत असल्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती जाहीर केली आहे। तसेच हवामान खात्याने आजही राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। आज राज्यामधील कोकण विभागामध्ये, मध्य महाराष्ट्रामधील घाटमाता परिसरावर आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या विभागातील संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट देखील जाहीर केला आहे। यामधील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। खरे तर गेल्या 24 तासामध्ये विदर्भ आणि कोकणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे। या भागामध्ये पावसाचे विकराळ स्वरूप सध्या पाहायला मिळाले आहे। येथे अगदीच पावसाचे तांडव सुरू असून कोकण, घाटमाता आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद सध्या करण्यात येत आहे। विशेष बाब अशी आहे की विदर्भातील लाखांदूर येथे सर्वाधिक 245 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। यावरून विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान आजही विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे। आज भारतीय हवामान खात्याने कोकणामधील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रामधील सातारा, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। याशिवाय मुंबईसह कोकणामधील उर्वरित जिल्हे, मध्य महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यामधील जालना, परभणी तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आज जाहीर करण्यात आला आहे। तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उर्वरित राज्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज IMDBने आज जाहीर केला आहे। एकंदरीत बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून जोरदार पावसाला आता सुरुवात झाली आहे। यामुळे नक्कीच बळीराजाला दिलासा मिळणार आहे। खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस नवीन संजीवनी देण्याचे काम देखील आता करणार आहे। तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।